नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही परीक्षेत दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा वर्ग समीकरणावर एखादा प्रश्न पडला जातो तेव्हा तुम्ही काय करता रे, तो प्रश्न सोडून टाकता का? कारण तुम्हाला तो खूप कठीण वाटतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आजच्या जर हे लेक्चर तुम्ही पूर्णपणे पाहिलं तर तुम्हाला हा घटक अजिबात अवघड वाटणार नाही. तर अजिबात तुमचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजच्या ह्या जो काही व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही बेसिक कल्पना, त्यासोबतच जे काही अवघड वाटणारी जी काही गणिते अगदी सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे सांगणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न की चल म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्याची किंमत बदलू शकते, म्हणजेच ज्याला आपण व्हेरिएबल म्हणतो त्याला आपण चल म्हणतात. लक्षात आलं का? आणि गणितात आपण यासाठी अल्फाबेट म्हणजेच A, B, XY, MN अशी अक्षरे वापरतो. लक्षात आलं का? समजलं का तुम्हाला? चल किंवा व्हेरिएबल म्हणजे काय? म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? ज्याची किंमत बदलू शकते. लक्षात आलं का? ज्याची किंमत बदलू शकते त्याला आपण काय म्हणायचं आहे? चल. लक्षात आलं का? आणि चलाची गणितात आपण काय करतो रे? चलाची किंमत ह्यासाठी काय करतो बघा, X, Y, A, B, M, N अशी काय करतो रे? अक्षरे वापरतो. लक्षात आलं का? आता बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? तर ज्या समीकरणामध्ये दोन वेगवेगळे अक्षर असतात, म्हणजे ही चले असतात, आणि त्या अक्षराचा सर्वात मोठा घातांक म्हणजे पॉवर 1 असतो, त्याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच काय? ज्या समीकरणामध्ये दोन वेगवेगळी अक्षरे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? चले. लक्षात आलं का? चले असतात आणि त्या अक्षरांचा सर्वात मोठा घातांक म्हणजेच काय? घातांक म्हणजे पॉवर. लक्षात आलं का? 1 असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. काय असतो बघा? घातांक 1 असतो. त्याला आपण काय म्हणायचं आहे? दोन चलातील रेषीय समीकरणे. लक्षात आलं का? आणि ह्याचं जे काही सामान्य रूप आहे ते आहे बघा, AX अधिक BY अधिक C बरोबर 0. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ABC ह्या काय आहेत रे? संख्या. ABC या संख्या आहेत. या काय आहेत रे? संख्या आहेत. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, A आणि B एकाच वेळी शून्य नसतात. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती असतात. लक्षात आलं का? त्यातील जी काही पहिली पद्धत आहे ती आहे चलाचा लोप करण्याची पद्धत. चलाचा लोप करण्याची पद्धत, ज्याला आपण इलिमिनेशन मेथड, ज्याला आपण काय बघा? इलिमिनेशन मेथड असे म्हणतो. लक्षात आलं का? तर ह्यामध्ये एका चलाचा काटा काढणे म्हणजे एका चलाचे किंमत काढणे ही सगळ्यात सोपी आणि सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच जी काही दुसरी पद्धत आहे ती आहे बघा, किंमत ठेवण्याची पद्धत. काय आहे बघा? किंमत ठेवण्याची पद्धत, ज्याला आपण काय म्हणतो बघा? सबस्टिट्यूशन मेथड. काय म्हणतो? सबस्टिट्यूशन मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, ह्यामध्ये काय केलं जातं? एका चलाची किंमत दुसऱ्याच्या रूपात ठेवली जाते. आणि जी काही तिसरी पद्धत आहे ती आहे क्रेमर्सची पद्धत. काय आहे बघा? क्रेमर्सची पद्धत, ज्याला आपण काय म्हणतो बघा? क्रेमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. काय आहे बघा? डिटर्मिनंट
मेथड. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही क्रेमरची पद्धत आहे ही फक्त 10वीलाच आहे. लक्षात आलं का? तर आज ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, जी काही चलाचा लोप करण्याची पद्धत म्हणजे जी काही इलिमिनेशन मेथड वापरून आपण उदाहरणे सोडवणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. बघा पहिलं उदाहरण काय आहे बघा, x अधिक y बरोबर 14 आणि दुसरं x वजा y बरोबर 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यांना काय करूया, हे समीकरणाला नंबर देऊया. म्हणजेच काय बघा, x अधिक y बरोबर 14 ह्याला समीकरण नंबर दिलं 1. त्यासोबतच काय दिलं, x वजा y बरोबर 2 हे झालं समीकरण दुसरं. आता बघा इथं काय आहे रे, इथं आहे अधिक y आणि इथं आहे वजा y. म्हणून आपण काय करू, ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज करू. बघा मी इथं केली बेरीज. तर काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ह्यामध्ये असणार आहे जो काही वायचं जे काही पद आहे हे काय होईल रे, तर जे काही वाय आहे हा वायचा होईल लोप. लक्षात आलं का? अधिक वाय वजा वाय काय झाले रे, एकमेकांना गेले. लक्षात आलं का? मग इथं काय राहिलं, इथं राहिले 2x बरोबर 14 अधिक 2 बरोबर काय आले रे, 16. काय आले, 16. बघा इथे आहेत 2x, मी काय केलं, हा गुणाकारामध्ये असणारा 2 इकडे पाठवला. तर इथे काय राहिला, फक्त x बरोबर 16 भागिले 2. जर मी 2 भागलं तर काय येणार आहे बघा, तर बे 1 बे 8 16 काय येणार आहे, बे 1 बे 8 16. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे एक्सची किंमत काय आली बघा, तर एक्सची किंमत आली 8. एक्सची किंमत काय आली, 8. आता बघा जी काही ही एक्सची किंमत आहे ही समीकरण आपण 1मध्ये ठेवूया. म्हणजेच काय येणार आहे बघा, x अधिक y बरोबर 14. आता एक्सची किंमत 8 ठेवली तर काय येणार आहे बघा, 8 अधिक y बरोबर 14. काय केलं बघा, ही किंमत काय केली मी समीकरण 1मध्ये ठेवली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय आहे, मला वायची किंमत काढायची. तर हा 8 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल वजा, म्हणजे y बरोबर 14 वजा 8. लक्षात आलं का? तर बघा 14तून 8 गेले तर उरले किती रे, 6. म्हणजेच y बरोबर काय आले रे, 6. काय आले, 6. x बरोबर आले 8, y बरोबर आले 6. तर विद्यार्थी मित्रांनो जो काही XY काय आहे बघा, XY ह्याची किंमत काय आहे बघा, 8 आणि 6 आहे का नाही सोपं. तसंच आता दुसरं उदाहरण काय दिले बघा, x अधिक y बरोबर 10, x वजा y बरोबर 4. आता पुन्हा काय करायचं, जे काही गणित आपल्याला दिले म्हणजे जे काही समीकरण त्याला 1 आणि 2 म्हणायचं. लक्षात आलं का? म्हणजेच काय होणार आहे बघा, x अधिक y बरोबर 10 ह्याला म्हणलं समीकरण 1. त्यासोबतच x वजा y बरोबर 4 ह्याला समीकरण म्हणलं 2. ह्या दोघांची केली बेरीज. काय करायची, समीकरणांची बेरीज. दोन्ही समीकरणांची बेरीज करू. बघा जर मी बेरीज केली तर काय येणार आहे, x अधिक y बरोबर 10 अधिक x वजा y बरोबर 4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर काय होईल, तर हा अधिक y आणि वजा y एकमेकांना गेले. म्हणजे इथं काय राहिले बघा, इथं राहिले 2x बरोबर इथे काय राहिली रे, 14. लक्षात आलं का? एक्सची किंमत काढण्यासाठी हा जो काही 2 आहे इकडे पाठवला तर तो काय होईल, भागाकार. म्हणजेच काय होणार आहे बघा, x बरोबर 14 भागिले 2. जर मी 2ने 14ला भागलं तर उत्तर काय येतं, बे 1 बे बे 7 14. म्हणजेच एक्सची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो, एक्सची किंमत आली 7. आता काय करायची, ही जी काही किंमत आहे ही समीकरण काय करायची 1मध्ये ठेवायची. बघा एक्सची किंमत, आता बघा पूर्ण शब्द समीकरण लिहिण्याऐवजी मी काय म्हणते बघा, समी 1मध्ये ठेवू, समीकरण 1मध्ये ठेवू. चला विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघा समीकरण 1, तर ते आहे बघा x अधिक y बरोबर 10. लक्षात आलं का? एक्सची किंमत काय आहे 7. चला 7 अधिक y बरोबर 10. चला yची किंमत काढायची म्हणून काय करायचा, हा जो काही 7 आहे हा इकडे पाठवायचा. y बरोबर 10 वजा 7. लक्षात आलं का? तर बघा 10मधून 7 गेले तर yची किंमत किती आली, 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच x आणि y बरोबर काय येणार आहे, 7 आणि 3. काय येणार आहे, 7 आणि 3. आहे का नाही सोपं. म्हणजेच पहिल्यांदा आपण काय केलं रे, की जे काही चलाचा लोप करण्यासाठी काय करायचे, बेरीज किंवा वजाबाकी. लक्षात आलं का? ते केल्यानंतर काय होतं रे, आपल्याला एका चलाची किंमत भेटली ती दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची. लक्षात आलं का? चल आता काय करूया, पुढील प्रश्न सोडूया. आता बघा पुढील प्रश्न काय दिला आहे बघा, 2x अधिक y बरोबर 7.
एक्स वजा वाय बरोबर 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करायचे, समीकरणाला काय करायचं रे, नंबर द्यायचे. म्हणजेच काय होणार आहे बघा की 2x अधिक y बरोबर 7 हे झालं समीकरण पहिलं. x वजा y बरोबर 2 हे झालं समीकरण दुसरं. आता बघा जेव्हा आपण काय करू रे, बेरीचं करू. काय करू, बेरीचं करू. म्हणजेच काय होणार आहे बघा, समीकरण 1 व 2 यांची काय करायची, यांची बेरीज करू. म्हणजेच काय होणार आहे बघा, 2x अधिक y बरोबर 7 अधिक x वजा y बरोबर 2. लक्षात आलं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय होणार आहे बघा, अधिक y वजा y एकमेकांना गेले. आता बघा इथे 2x आहे आणि इथे फक्त x, म्हणजे इथं काय असतो रे, नेहमी 1. लक्षात आलं का. ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार आहे, 2 अधिक 1 म्हणजे इथं काय झालं रे, 3x. लक्षात आलं का. 7 अधिक 2 बरोबर 9. एक्सची किंमत काढण्यासाठी हा आहे गुणाकार तिकडे, म्हणजे इथं आहे 3 गुणाकारामध्ये, तिकडे गेला तर होईल भागाकार. म्हणजे x बरोबर काय आलं रे, 9 भागिले 3. चला 3ने काय करू, 9ला भागू. म्हणजेच काय येणार आहे, 3 1 3, 3 3 9. म्हणजे ह्या एक्सची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो, तर ती आली 3. लक्षात आलं का. आता बघा ही जी एक्सची किंमत आहे ही काय केली रे, मी समीकरण 2 मध्ये ठेवली. काय केली बघा, एक्सची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तर बघा चला समीकरण लिहून घेऊया. काय आहे दुसरं, x वजा y बरोबर 2. आता बघा एक्सची किंमत किती आहे रे, 3. चला ठेवूया 3 वजा y बरोबर 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता बघा yची किंमत काढण्यासाठी काय करायचा, इकडे जो 3 आहे तो तिकडे गेल्यानंतर काय होईल, वजा. तर बघा म्हणजेच काय होणार आहे, 2 वजा 3 काय होणार आहे, 3मधून 2 गेले तर y बरोबर 1. y बरोबर 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय येणार आहे बघा, x आणि y बरोबर काय येणार आहे, 3 आणि 1. लक्षात आलं का. म्हणजे एक्सची किंमत आली 3, yची किंमत आली 1. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, 3x अधिक y बरोबर 5, x वजा 2y बरोबर 4. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, चला लगेच काय करूया, नंबर देऊया. म्हणजेच बघा इथे काय होणार आहे, 3x अधिक y बरोबर 5 हे झालं समीकरण 1. त्यासोबतच बघा काय येणार आहे, x वजा 2y बरोबर 4 हे झालं समीकरण 2. आता बघा समीकरण 1 मध्ये फक्त इथं काय आहे रे, y, आणि समीकरण 2 मध्ये इथे काय आहे रे, 2y. लक्षात आलं का. आपण पहिली जी काही 3 उदाहरणं सोडवली बघा, पहिली जी काही 3 उदाहरणं हे ते काय होतं का रे, की समीकरण 2 मध्ये काय होतं का, म्हणजे इथे आपल्याला दिला होता का अंक, तर नव्हता दिला. किंवा पहिलं गणित आहे तिथंसुद्धा दिला होता का, नाही. दुसऱ्या उदाहरणामध्येही नाही. आता बघा आता इथे आहे 2y. आता हा जो काही y आहे हे समान करण्यासाठी जे काही समीकरण आहे पहिलं, ह्या पहिल्या समीकरणाला आपण 2ने गुणू. म्हणजेच इथं बघा समीकरण 1ला 2ने गुणू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी काय केलं, समीकरण 1ला 2ने गुणलं तर इथं काय येणार आहे बघा, की 3 दुने 6 म्हणजे इथं काय आलं बघा, 6x अधिक इथं काय आलं 2y. काय आलं रे, इथं 1 आहे म्हणजे इथं काय आला 2 बरोबर 5 दुने 10. काय आले बघा, 5 दुने 10. लक्षात आलं का. हे झालं समीकरण 3. का आपण हे केलं, कारण काय झालं बघा, इथे आहे 2y, इथे फक्त एकच y. पहिल्यांदा आपण काय केला, हा y समान करून घेतला. लक्षात आलं का. हे झालं समीकरण 3. आता काय करायचे, जे समीकरण 2 आणि 3 ह्याची करायची बेरीज. बघा समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करू, चला विद्यार्थी मित्रांनो करूया. काय येणार आहे बघा, x वजा 2y बरोबर 4 आणि काय येणार आहे बघा, 6x अधिक 2y बरोबर 10. जर मी ह्यांची बेरीज केली तर काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो काही वजा 2y अधिक 2y एकमेकांना गेले, हे तर काय असतो रे 1, म्हणजे 6 आणि 1 काय झालं रे 7x. काय झाले बघा, हा 7
एक्स बरोबर 10 अधिक 4 बरोबर काय झाले रे 14. चला ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारे 7 इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकार म्हणजेच काय 14 भागिले 7. जर 7ने मी 14ला भागलं तर उत्तर काय येतं बघा 7 एके 7 7 दुने 14. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी काही एक्सची किंमत आहे ती काय आली रे तर ह्या एक्सची किंमत आली 2. आता बघा ही जी काही किंमत आहे 2 हे समीकरण आपण 1 मध्ये ठेवू. चला लिहूया बघा एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू 1 मध्ये ठेवू. चला समीकरण 1 काय आहे ते लिहून घेऊया. तर ते आहे बघा 3x अधिक y बरोबर 5. एक्सची किंमत काय आहे रे 2 म्हणजेच इथं काय येणार आहे 3 गुणिले 2 अधिक y बरोबर 5. बघा 3 दुने काय आलं रे 6 6 अधिक y बरोबर काय आलं रे 5. वायची किंमत काढण्यासाठी मी काय केलं बघा हा 5 आहे हा काय झालं रे इकडं आला किंवा हा 6 तिकडे गेला तर काय होणार आहे वजाबाकी. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो y बरोबर 5 वजा 6 म्हणजे वायची किंमत किती आली रे तर वायची किंमत आली -1. का आली बघा -1 कारण इथं काय आहे इथं आहे अधिक आणि इथं आहे वजा. ह्या दोघांची जर मी वजाबाकी केली तर काय होतं बघा ते -1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो काही वायची किंमत आली -1 काय आली बघा -1 म्हणजे जे काही एक्स वाय आहेत काय आहे बघा एक्स वाय ह्यांची किंमत काय आली रे 2 आणि -1. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. हे झालं 4थं उदाहरण. आता आपण पाहायचे 5वं उदाहरण. आता ह्यामध्ये सुद्धा बघा 2x अधिक 3y बरोबर 8 x वजा y बरोबर 1. जसं आपण 4थं उदाहरण सोडवलं की इथे काय आहे बघा -2y इथं काय आहे अधिक 3y. लक्षात आलं का. म्हणजे आपल्याला काय करायची जे काही y आहे ही yची किंमत आपल्याला समान करायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं हे जे काही समीकरणाला नंबर देऊन घ्यायचे म्हणजेच काय येणार आहे बघा 2x अधिक 3y बरोबर 8 हे झालं समीकरण पहिलं. x वजा y बरोबर 1 हे झालं समीकरण दुसरं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो समीकरण 2ला आपल्याला कशानं गुणावं लागेल तेव्हा उत्तर येईल 3y 3 नाही म्हणून समीकरण 2ला 3ने गुणू. बघा समीकरण 2ला 3ने गुणू. जर मी 3ने गुणलं तर काय येणार आहे बघा 3 गुणिले x 3x वजा काय येणार आहे 3 गुणिले y 3y आणि 1 गुणिले 3 म्हणजेच काय आलं रे 3. लक्षात आलं का. हे झालं समीकरण तिसरं. हे काय झालं बघा समीकरण तिसरं. आता बघा समीकरण 1 आणि समीकरण 3 ह्यांची करायची बेरीज. चला बेरीज करू. बघा समीकरण 1 व 3 यांची बेरीज करू बघा 2x अधिक 3y बरोबर 8 आणि 3x वजा 3y बरोबर 3. चला विद्यार्थी मित्रांनो ह्यांची आपण काय केली बेरीज केली तर काय होणार आहे बघा की अधिक 3y वजा 3y एकमेकांना गेले. इथे काय येणार आहे बघा 3 अधिक 2x 3x अधिक 2x बरोबर 5x बरोबर 8 अधिक 3 बरोबर काय आलं रे 11. लक्षात आलं का. एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारा 5 इकडे गेल्यानंतर होईल भागाकार म्हणजे x बरोबर 11 भागिले 5. बघा 5ने 11ला भाग जातो का नाही म्हणजे एक्सची किंमत काय मिळाली आपल्याला इथे तर एक्सची किंमत मिळाली 11/5. लक्षात आलं का 11 भागिले 5 11/5. लक्षात आलं का. आता ही जी काही किंमत आहे ही समीकरण आपण 2 मध्ये ठेवू. एक्सची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू 2 मध्ये ठेवू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो समीकरण लिहून घेऊया. काय आहे बघा तर x वजा y बरोबर 1. चला एक्सची किंमत ठेवूया. काय आहे बघा 11/5 वजा y बरोबर 1
आता बघा वायची किंमत काढण्यासाठी मी काय केले, हे 11/5 इकडे नेले. तर काय होणार आहे बघा की वाय बरोबर काय येणार आहे 11/5 वजा 1. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय येणार आहे बघा 5 एक्के 5. 11मधून 5 गेले तर उरले किती रे 6. लक्षात आलं का? म्हणजे वाय बरोबर 6/5. 6 कशा आले लक्षात आलं का? 5 एक्के 5. 11मधून 5 गेले उरले किती रे 6. म्हणजे 6/5. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच वायची किंमत किती आली बघा 6/5. काय आली 6/5. यावरून आपण काय म्हणू शकतो एक्स आणि वाय ह्यांची किंमत काय आहे बघा 11/5 ही एक्सची किंमत आणि वायची किंमत काय आहे बघा 6/5. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यासोबत पुढील उदाहरण काय आहे बघा, तर x अधिक 7y बरोबर 10. 3x वजा 2y बरोबर 7. बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे काय आहे रे, तर इथे आहे 7y आणि इथे आहे 2y. लक्षात आलं का? पहिली जी काही 2 उदाहरणं आपण पाहिली म्हणजे 4थं उदाहरण आणि 5वं उदाहरण, ह्यामध्ये काय होतं रे, एकदा 2y होतं तर आपण काय केलं समीकरण 1 ह्यामध्ये काय केलं रे y हा समान केला. लक्षात आलं का? 5व्या उदाहरणामध्येही तसंच केलं. इथे 3y होता, इथे फक्त y होता, तर आपण तो समान केला. आता 6व्या उदाहरणामध्ये करायचं काय? आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता पहिल्यांदा आपण काय करूया समीकरणाला नंबर देऊया. म्हणजेच काय होणार आहे बघा x अधिक 7y बरोबर 10 हे झालं समीकरण पहिलं. लक्षात आलं का? त्यासोबतच 3x वजा 2y बरोबर 7 हे झालं समीकरण दुसरं. आता बघा आता हे जे काही पहिलं समीकरण आहे ह्या पहिल्या समीकरणाला आपण काय करूया की 3ने गुणूया. का 3ने गुणूया? कारण ह्यामध्ये काय आहे रे, इथे आहे 3x, इथे काय आहे 3x. जर मी ह्याला 3 गुणलं तर काय होईल रे, तर इथे सुद्धा 3x येईल. म्हणजेच आपण काय करू, जे काही नवीन समीकरण येणार आहे त्यामधून जर हे वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर तिथे आपल्याला वायची किंमत मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच बघा समीकरण 1ला 3ने गुणू. बघा तर काय होणार आहे 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले 7 म्हणजेच काय झाले रे 21y बरोबर 3 गुणिले 10 30. काय झाले 3 गुणिले 10 30 हे झालं समीकरण तिसरं. लक्षात आलं का? आता बघा समीकरण 3मधून हे समीकरण 2 आपण काय करू वजा करू. बघा समीकरण 3मधून समीकरण 2 वजा करू. चला विद्यार्थी मित्रांनो करूया. 3 काय आहे बघा 3x अधिक 21y बरोबर 30. लक्षात आलं का? वजा काय येणार आहे 3x वजा 2y बरोबर काय आलं रे 7. काय आलं 7. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय होणार आहे अधिक 3x वजा 3x एकमेकांना गेले. आता बघा अधिक 21 वजा 2y पण इथे आपण काय केले वजा बाकी म्हणजे इथं आतलं चिन्ह बदल होणार आहे. तर बघा इथे काय होणार आहे अधिक म्हणजे 21 अधिक 2 काय झाले रे 23. म्हणजे इथं काय आलं बघा 23y बरोबर 30 वजा 7. काय आले बघा 30 वजा 7 तर काय येणार आहे 23. काय येणार आहे 23. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो वायची किंमत काढण्यासाठी हा जो काही गुणाकारामधला 23 इकडा पाठवला तर काय होणार आहे 23 भागिले 23. जर मी भाग दिला तर काय येणार आहे बघा 23 एक्के 23. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे जी काही वायची किंमत आहे ती किती आली बघा, तर ती आली 1. वायची किंमत किती आली 1. आता बघा वायची ही जी काही किंमत आहे ही काय केली मी समीकरण 1मध्ये ठेवली. बघा वायची किंमत समीकरण 1मध्ये ठेवू. समीकरण 1मध्ये ठेवू. काय आहे बघा समीकरण 1 x अधिक 7y बरोबर 10. लक्षात आलं का? आता बघा वायची किंमत काय केली रे 1 इथं ठेवली तर काय येणार आहे बघा x अधिक 7 गुणिले y. वायची किंमत आहे 1 बरोबर 10. म्हणजेच काय होणार आहे 7 एक्के 7. लक्षात आलं का? एक्सची किंमत काढण्यासाठी हा 7 काय केला मी तिकडे पाठवला तर काय होणार आहे बघा x बरोबर इकडे आहे अधिक तिकडे गेल्यावर होईल वजा. म्हणजेच काय होणार आहे 10 वजा 7. x बरोबर 10मधून 7 गेले उरले 3. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे एक्सची किंमत काय आली बघा
3 काय आली 3. यावरून आपण काय म्हणू शकतो, जे काही एक्स आणि वाय हे किती आले रे, तर एक्स आणि वाय 3 आणि 1. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जो काही 4था, प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा ही कशी उदाहरणं होती, तर आपण ह्या उदाहरणामध्ये काय केले रे, जे काही एक्स किंवा वाय हे काय केले रे, सहगुणक पहिल्यांदा आपण काय केले रे, समान करून घेतले. लक्षात आलं का. आता पाहायचे आपण पुढील उदाहरण, जे काही पुढील म्हणजे जे काही 7वं उदाहरण आहे. तर आता बघा हे ते काय आहे बघा, 99x अधिक 101y बरोबर 499. दुसरं काय आहे बघा, 101x अधिक 99y बरोबर 501. आता बघा जे काही पहिलं समीकरण आहे यामधील जो काही एक्सचा सहगुणक आहे हा कुठं आहे रे, दुसऱ्या समीकरणात वायला. म्हणजे इथं 99 हा सहगुणक कुठे गेला रे, दुसऱ्या समीकरणात वायला. आणि जे काही वायचा जो काही सहगुणक आहे तो काय आहे 101. हा कुठे आला रे, तर एक्सला. लक्षात आलं का. म्हणजेच काय की पहिल्या समीकरणातला एक्सचा सहगुणक दुसऱ्या समीकरणात वायला जातो आणि पहिल्याचा जो काही वायचा दुसऱ्या एक्सला असतो. लक्षात आलं का. मग आता ह्या उदाहरणं कशा पद्धतीनं सोडवायची, ही झाली अदलाबदल पद्धत म्हणजे इंटरचेंज मेथड. ही खूप महत्त्वाची आहे. लक्षात आलं का. जे काही आपण काय पाहतोय, 2 चलातील रेषीय समीकरणे ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपण पाहतोय. लक्षात आलं का. आता बघा जेव्हाही असं समीकरण येतं तेव्हा आपण काय करायचं, पहिल्यांदा समीकरणाला नंबर द्यायचे. म्हणजेच काय येणार आहे बघा, 99x अधिक 101 y बरोबर 499. हे झालं समीकरण पहिलं. लक्षात आलं का. 101 x अधिक 99 y बरोबर 501 हे झालं समीकरण दुसरं. आता बघा आपण काय करायचं आहे, समीकरण 1 आणि 2 ह्यांची एकदा करायची वजाबाकी आणि एकदा करायची बेरीज. लक्षात आलं का. जेव्हाही तुम्हाला ही अदलाबदल पद्धत येते म्हणजे एक्सचा सहगुणक वायला जातो आणि वायचा सहगुणक एक्सला येतो, तेव्हा काय करायचं, दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी. ही ट्रिक आहे. लक्षात आलं का. अजिबात विसरायचं नाही. चला मग विद्यार्थी मित्रांनो काय करूया, समीकरण 1 व 2 यांची बेरीज व वजाबाकी करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला वजाबाकी करूया, बेरीज करूया. बघा 99x अधिक 101 y बरोबर 499 अधिक काय येणार आहे, 101x अधिक 99 y बरोबर 501. चला ह्यांची जर मी बेरीज केली तर काय येणार आहे बघा, 9 अधिक 1 10 हातचा गेला 1, 9 अधिक 1 10शी 0 हातचा गेला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10. हे ते झाले 1000. किती झाले 1000 बरोबर. इथे आला y 9 अधिक 1 10 हातचा गेला 1, 9 अधिक 1 10 म्हणजे इथं आला 0, उत्तर हातचा गेला 1, 1 अधिक 1 2 अधिक. आता बघा इथे 101 अधिक 99, इथे सुद्धा 99 अधिक 101. मग पुन्हा बेरीज करण्याची गरज आहे का, नाही. तिथे काय करायचं, 200x काय लिहायचं, 200x. आता बघा जेव्हाही आपण काय केलं, समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली तर आपल्याला काय भेटलं बघा, 200x अधिक 200y बरोबर 1000. आता मी काय करते बघा, की हे जे काही आपल्याला भेटलेलं उत्तर आहे ह्याला सुद्धा काय करते रे, 200ने भागते. आलेल्या उत्तराला काय करते रे, 200ने भागते. म्हणजे आपल्याला समीकरण मिळून जाईल. बघा इथं समीकरण 3 देऊया. बघा समीकरण 3ला 200ने भागू. जर मी भागलं तर काय येणार आहे बघा, 200 भागिले 200. इथे लगेच भागाकार करून दाखवते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बघा 200x भागिले 200 अधिक काय येणार आहे, 200y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. लक्षात आलं का. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय केलं, 200 एक्के 200, 200ला 200 गेले, 200 एक्के 200, 200ला 200 गेले. बघा वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले. लक्षात आलं का. बे एक्के बे, बे पंचे 10. काय करायला बघा, x अधिक y बरोबर 5. काय आलं बघा, x अधिक y बरोबर 5. लक्षात आलं का. हे झालं समीकरण 4. हे काय झालं बघा, समीकरण
चौथं. लक्षात आलं का? आता आपल्याला काय करायची, एकदा केली आपण बेरीज, बेरजेनंतर आपल्याला हे समीकरण मिळालं. आता करायची ह्या दोघांची वजाबाकी. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, 501मधून मी 499 घालवले. काय केले, 501मधून मी 499 घालवले. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. तर काय होतं बघा, 500 आणि 501 म्हणजे काय राहिले रे, 2. काय राहिले, 2. बघा 101मधून 99 गेले तर किती राहतात रे, 2. लक्षात आलं का? म्हणजेच इथं फक्त आपण लिहून घेऊया. आता काय करायची, त्यांची वजाबाकी. समीकरण 1 व 2ची वजाबाकी केली तर काय येईल आपल्याला बघा, तर येतं 2x वजा 2y बरोबर 2. लक्षात आलं का? हे झालं समीकरण 5वं, कारण आपण ह्यांची काय केली रे, वजाबाकी. लक्षात आलं का? आता बघा ह्याला सुद्धा काय करायचं, मी जर 2ने भागलं, काय केलं बघा, मी जर ह्या समीकरणाला काय केलं बघा, ह्या 2ने भागलं तर काय येणार आहे बघा, तर येणार आहे ह्या 2ला हे 2 गेले, ह्या 2ला हे 2 गेलं, बे के बे, ही तो उरला 1. लक्षात आलं का? म्हणजेच हे समीकरण काय झालं बघा, x वजा y बरोबर 1. हे झालं समीकरण 6. हे काय झालं, समीकरण 6. आता आपण काय करायचे, जे काही समीकरण आपल्याला मिळेल, हे 4थं आणि समीकरण 6वं, ह्यांची करायची बेरीज. जर मी ह्यांची बेरीज केली तर काय येणार आहे बघा, x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1. जर बेरीज केली तर काय होणार आहे, अधिक y आणि वजा y एकमेकांना गेले. काय होणार आहे, अधिक y वजा y एकमेकांना गेले तर इथं काय राहिले बघा, 2x बरोबर 6. काय राहिले, 2x बरोबर 6. चला xची किंमत काढण्यासाठी काय करू, 2 इकडे पाठवला तर काय होणार आहे बघा, 6/2. जर मी 2ने भाग दिला तर काय होणार आहे, बे के बे, बे त्रिक 6. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे एक्सची किंमत काय आली रे, तर एक्सची किंमत आली 3. काय आली, एक्सची किंमत आली 3. लक्षात आलं का? आता बघा ही जी काही एक्सची किंमत आहे, हे आपण काय करायची, जे काही समीकरण 4मध्ये ठेवायचे. बघा एक्सची किंमत समीकरण 4मध्ये ठेवू, 4मध्ये ठेवू. चला विद्यार्थी मित्रांनो, काय येणार आहे बघा, x अधिक y बरोबर 5. एक्सची किंमत काय आहे, 3 अधिक y बरोबर 5. बघा मी काय केलं, yची किंमत काढण्यासाठी y बरोबर 5 अधिक 3, 5 अधिक 3 म्हणजेच बघा इथे आहे अधिक, इकडे गेल्यानंतर काय होईल बघा, वजा. 5मधून 3 गेले तर y बरोबर काय येणार आहे, 2. लक्षात आलं का? इथे अधिक आहे, अधिक y, पण इथे काय आहे रे, हा 3 आहे अधिक, इकडे गेल्यानंतर तो होईल वजा. लक्षात आलं का? 5मधून 3 गेले तर उत्तर काय आलं रे, 2. म्हणजे एक्सची किंमत आली 3 आणि वायची किंमत आली 2. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हाही अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला येतं तेव्हा काय करायचे, अशा समीकरणांची एकदा करायची एकदा करायची वजाबाकी. लक्षात आलं का? तसंच पुढील उदाहरणही त्याच पद्धतीचं आहे. काय आहे बघा, 15x अधिक 17y बरोबर 21. त्यासोबतच दुसरं समीकरण काय आहे बघा, 17x अधिक 15y बरोबर 11. म्हणजे एक्सचं जे काही सहगुणक आहे तो गेला वायला, वायचा जो काही सहगुणक आहे तो आला एक्सला. तर विद्यार्थी मित्रांनो, मी काय करते, हे त्याचं बघा, ह्याला म्हणते समीकरण 1 आणि हे काय आहे, समीकरण 2. लक्षात आलं का? चला आता एकदा काय करायची, ह्यांची बेरीज करायची, एकदा करायची वजाबाकी. म्हणजे इथं लिहून घेऊया बघा, समीकरण 1 व 2 यांची बेरीज व वजाबाकी करू. बेरीज व वजाबाकी करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी बेरीज केली म्हणजेच काय येणार आहे, 15x अधिक 17y बरोबर 21 अधिक काय येणार आहे बघा, 17x अधिक 15y बरोबर 11. जर मी ह्यांची बेरीज केली तर काय येणार आहे बघा, 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, हे झाले 32. 7 आणि 5 12शी 2, हा वाय आहे तसंच. 7 आणि 5 12शी 2, हातचा गेला 1. 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, म्हणजे 17 अधिक 15 किती आले रे, 32x अधिक 32y बरोबर 32. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं रे, जर ह्याला 32ने भागलं म्हणजेच हे समीकरण आहे 3. ह्या समीकरण 3ला मी जर 32ने भागलं तर 32 इथून काय होईल रे, कॅन्सल होतील, कट होतील आणि फक्त इथं काय राहील बघा, 32 एके 32. लक्षात आलं का? म्हणजे फक्त इथं राहिला x अधिक y बरोबर इथे काय राहिला
1 मी काय केलं 32नं भागलं तर काय होणार आहे x अधिक y बरोबर 1 हे झालं समीकरण 4. आता बघा मी काय केलं रे ह्या दोघांची केली वजाबाकी. जर मी वजाबाकी केली तर काय येणार आहे बघा 17मधून 15 गेले तर उरतात किती 2. लक्षात आलं का 21मधून जेव्हा 11 जातात तेव्हा तिथे उरतात 10. पण इथे होणारे आता चिन्ह बदल म्हणजेच काय वजाबाकी करताना काय होणार आहे इथे येणारे चिन्ह वजा. लक्षात आलं का. चला वजाबाकी करूया म्हणजे तुम्हाला समजून येईल. हे समजलं का. मी काय केलं इथे काय केलं रे 32नं भागलं तर काय येतं समीकरण x अधिक y बरोबर 1. जसं आपण इथं केलं ना तसंच इथे मी केलं. लक्षात आलं का. आता बघा ह्यांची करायची वजाबाकी म्हणजेच काय येणार आहे 15x अधिक 17y बरोबर 21 वजा. लक्षात आलं का 17x अधिक 15y बरोबर 11. आता आहे इथं वजाबाकी हे नेहमी लक्षात ठेवा. जर वजाबाकी असेल तर इथं काय येणार आहे बघा इथे येणार आहे 2x वजा काय येणार आहे 2y बरोबर 21मधून 11 गेले उरले 10 आणि इथे आहे वजाबाकी. लक्षात आलं का. आता बघा इथे आहे 2x वजा 2y बरोबर वजा 10 हे झालं समीकरण 5. काय झालं समीकरण 5. आता बघा ह्या समीकरणाला जर मी 2ने भागलं तर काय येईल रे तर हा 2 एकमेकांना जाईल हा 2 गेला इथं काय होणार आहे 2 पंचे 10. लक्षात आलं का. म्हणजेच इथं समीकरण काय होणार आहे बघा x वजा y बरोबर वजा 5 काय होणार आहे वजा 5. लक्षात आलं. 2ला समीकरण 5ला मी काय केलं रे 2ने भागलं तर उत्तर काय येतं x वजा y बरोबर वजा 5 हे झालं समीकरण 6. लक्षात आलं का. आता आपण काय करायचे जे काही समीकरण 4 आणि समीकरण 6 ह्यांची करायची बेरीज. समीकरण 4 व 6 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर मी ह्यांची बेरीज केली तर काय येणार आहे बघा x अधिक y बरोबर 1 आणि काय येणार आहे x वजा y बरोबर वजा 5. बघा आता इथे काय होणार आहे अधिक y वजा y एकमेकांना गेले अधिक y वजा y एकमेकांना गेले. इथं काय राहिलं बघा तर इथं राहिलं 2x. बघा इथे काय आहे वजा 5 आणि इथं आहे 1 इथे आहे बेरीज पण इथे काय आहे बघा वजा 5 अधिक 1 वजा अधिक वजा म्हणजे 5तून 1 गेला उरला 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4. बघा एक्सची किंमत काढण्यासाठी मी काय केलं रे 2 इकडे पाठवला म्हणजे वजा 4 भागिले 2 तर एक्सची किंमत काय येणार आहे बघा तर बे 1 बे बे 2 4 म्हणजेच ह्या एक्सची किंमत काय आली बघा वजा 2. काय आली बघा एक्सची किंमत आली वजा 2. आता बघा ही जी काही एक्सची किंमत आहे ही काय केली रे मी समीकरण जे काही 4 आहे त्यामध्ये ठेवली. काय केली बघा एक्सची किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. 4 मध्ये ठेवू. काय आहे बघा समीकरण 4 x अधिक y बरोबर 1. बघा एक्सची किंमत काय आहे वजा 2 अधिक y बरोबर 1. वायची किंमत काढण्यासाठी वजा 2 इकडे पाठवला तो झाला अधिक म्हणजे 1 अधिक 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 अधिक 2 बरोबर 3 म्हणजे जे काही वायची किंमत आहे ती किती आली बघा 3. किती आली 3. लक्षात आलं का. तर बघा जे काही 7वं आणि 8वं उदाहरण ह्यामध्ये काय होतं एक्सचा सहगुणक हा वायला जातो आणि वायचा सहगुणक हा एक्सला येतो तेव्हा एकच ट्रिक आहे काय करायची दोन्ही समीकरणांची एकदा करायची बेरीज आणि एकदा करायची वजाबाकी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता पाहूया पुढील गणित. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता 9 पासून जी पुढची जी काही 4 गणिते आहेत ही 10वीच्या बोर्डासाठी स्पेशल आहेत कारण हे काही शाब्दिक उदाहरणं आहेत आणि त्यासोबतच जे काही 9वं उदाहरण आहे हे आहे अपूर्णांकामध्ये. लक्षात आलं का. असं जर उदाहरण आलं तर सोडवायचं कसं अगदी सोपं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपण काय करायचं ह्याला म्हणायचे समीकरण 1 ह्याला म्हणायचे समीकरण 2. ह्याला काय म्हणलं बघा मी समीकरण 1 ह्याला समीकरण 2. आता बघा जी काही समीकरण 1 आहे ह्यामध्ये काय आहे रे छेद आहे 3 दुसऱ्या समीकरणामध्ये छेद आहे 4. लक्षात आलं का. मला काय करायचं आहे हा जो काही छेद आहे हा घालवायचा असेल तर काय करावं लागेल तर हे जे काही पहिलं समीकरण आहे त्याला जर मी 3 काय केलं गुणलं तर काय होईल रे तो छेद निघून जाईल. म्हणजेच काय चला बघूया. बघा समीकरण 1ला 3ने गुणू आणि जे काही समीकरण 2 आहे ह्याचा छेद आहे
4 म्हणून समीकरण 2ला व समीकरण 2ला 4ने गुणू. हे का केलं आपण? आपल्याला काय करायचं? हा छेद काढायचा आहे. लक्षात आलं का? हे जे काही अपूर्णांक आहे, हा अपूर्णांकामध्ये समीकरण आहे, तर हा जो काही छेद आहे तो काढायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होईल बघा, तर गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय येणार आहे? 3 गुणिले, इथं मी गुणाकार देत नाही, x छेद 3 अधिक काय येणार आहे? 3 y छेद 3, सॉरी इथं काय येणार आहे बघा, 3 गुणिले y. लक्षात आलं का? इथे छेद नाही, बरोबर काय येणार आहे? 13 छेद 3 गुणिले काय येणार आहे? हा 3. लक्षात आलं का? ह्याला मी काय केलं रे? 3 गुणलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 3ला हे 3 गेले, ह्या 3ला हा 3 गेला, तर काय राहिलं बघा, तर इथं राहिलं x अधिक y बरोबर 13. आता इथं y आहे का? तर इथं आहे 3, म्हणजेच काय येणार आहे? 3y. लक्षात आलं का? 3 गुणिले y 3y. हे थोडंसं करेक्शन करा, म्हणजेच हे झालं. आता हे काय झालं? हे जे काही समीकरण 1 आणि 2. पण विद्यार्थी मित्रांनो, हे होतं अपूर्णांकामध्ये, म्हणून मी काय केलं? ह्या जे काही आता आपल्याला भेटलं समीकरण, म्हणून ह्या समीकरणाला मी नाव दिलं 3 आणि इथं पुढे जे काही समीकरण आहे त्याला आपण 4 देऊया. म्हणजेच काय होणार आहे बघा, की पुढचं समीकरण काय आहे बघा, 2x ह्याला काय करायचं आहे? 4नं भागायचं आहे. काय करायचं आहे? सॉरी 4नं गुणायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, 2x गुणिले 4 अधिक y भागिले 4 गुणिले 4 बरोबर 11 भागिले 4 गुणिले 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही 4 आहे हा एकमेकांना गेला, हाही 4 हा 4ला गेला, तर काय राहिलं बघा, तर 2x गुणिले 4 म्हणजेच काय, 4 दुने 8, 8x अधिक इथं काय राहिलं बघा, इथे राहिला y बरोबर इथे काय राहिलं 11. हे झालं समीकरण 4. हे काय झालं? समीकरण 4. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे रे? y. इथे काय आहे? 3y. आपल्याला काय करायचं? हा जो काही y आहे, हा yचा जो काही सहगुणक 3 आहे, हा इथे समान करायचा आहे. म्हणजेच हे जे काही समीकरण 4 आहे, ह्या समीकरण 4ला आपल्याला कशानं गुणावं लागेल? 3नं. कशानं? 3नं. चला बघूया. समीकरण 4ला 3ने गुणू. तर बघा काय येणार आहे? 8 त्रिक 24x अधिक काय करायचं आहे? 3ने गुणू, म्हणजे 3 गुणिले y 3y बरोबर 11 गुणिले 3 33. हे झालं समीकरण 5. हे काय झालं? समीकरण 5. आता बघा हे जे काही समीकरण 5 आहे, ह्या 5मधून समीकरण 3 वजा करू. काय करू? समीकरण 3 वजा करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे जे काही समीकरणाला जे काही मी नंबर दिले, तुम्हाला वाटलं की मला हे समीकरण 1 2 द्यायचं नाही, तुम्ही इथं डिरेक्टली देऊ शकता. लक्षात आलं का? म्हणजे हे पूर्णतः सॉल्विंग झाल्यानंतर तुम्ही समीकरण 1 2 देऊ शकता. लक्षात आलं का? हे तुम्हाला कळण्यासाठी मी पहिल्यांदा दिले. जसं की पहिल्या उदाहरणामध्ये, म्हणजे जे काही वरती पाहिलं की इथं खूप समीकरण तुम्हाला खूप कन्फ्यूज होतं आहे, तर इथे काय करायचं की बघा इथं मी काय केलं आहे की इथं 3 दिलं आहे किंवा इथं 5 दिलं आहे, तर इथे समीकरणाला नाव न देता फक्त स्टेप बाय स्टेप सोडवत जायचं आणि जेव्हा सॉल्व्ह होईल तेव्हा तुम्ही समीकरणाला नाव द्या. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करायचे, जे काही समीकरण 5 आलेलं आहे ह्यामधून काय करायचं, हे जे काही समीकरण 3 हे वजा करू. बघा समीकरण 5मधून समीकरण 3 वजा करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय होईल बघा, 24x अधिक 3y बरोबर 33 वजा काय येणार आहे, x अधिक 3y बरोबर 13. आता बघा मी काय केलं रे, इथे केली वजाबाकी, इथे काय केली वजाबाकी. आता बघा 24मधून एक x गेला, कारण इथं आहे वजाबाकी, तर किती राहिले रे 23x. किती राहिले 23x. इथं आहे वजाबाकी, म्हणजे इथं होणारे चिन्ह बदल. अधिक 3y वजा 3y एकमेकांना गेले. बघा 33मधून गेले 13, तर किती उरले रे, तर ते उरतात 20. काय उरतात 20. 3मधून 3 गेले उरले 0, 3तून 1 गेला उरला 2. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो हा गुणाकारामधला 23 इकडे पाठवला तर काय होणार आहे बघा, x बरोबर 20 भागिले 23. त्या विद्यार्थी मित्रांनो आता ही एक्सची जी काही किंमत आहे ही समीकरण 3मध्ये ठेवू. बघा पुढील जी काही स्टेप आहे काय आहे बघा, एक्सची किंमत
समीकरण 3 मध्ये ठेवू. काय आहे समीकरण 3? तर ते आहे बघा x अधिक 3y बरोबर 13. चला xची किंमत किती आहे? 20/23. म्हणजेच काय आलं बघा 20/23 अधिक 3y बरोबर 13. आता बघा yची किंमत काढण्यासाठी हा 3y बरोबर काय येणार आहे? 13. आता इथे आहे अधिक, इकडे गेल्यानंतर होईल वजा, म्हणजेच काय 20/23. आता बघा इथे काय केलं रे? तिरकस गुणाकार. 13 गुणिले 23 किती येतात रे? ते येतात 299. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा इथं 3y बरोबर 23 गुणिले 13 किती आले रे? 299. वजा काय आले रे? हे 20/23. लक्षात आलं का? 299मधून 20 गेले तर बघा 3y बरोबर 299मधून 20 गेले तर किती आले? 279. छेदामध्ये आले 23. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही गुणाकारामध्ये आहेत इकडे गेल्यानंतर काय होईल रे? तर ते येईल भागाकारामध्ये, म्हणजे आपल्याला वायची किंमत ते मिळून जाईल. म्हणजेच पुढची स्टेप काय आहे? वाय बरोबर 279 छेदामध्ये काय आलं रे? 27 गुणिले 3. 23 गुणिले 3. 3 कुठून आला? हा जो काही वायचा सहगुणक 3 आहे इकडे हा आहे गुणाकार, इकडे आल्यामध्ये तो काय होईल? भागाकारामध्ये. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं? ह्या 3 279ला जर भाग दिला तर काय होणार आहे बघा? 3 एक्के 3, 3 9 27. लक्षात आलं का? 3 त्रिक 9. म्हणजेच जी काही वायची किंमत आहे ती किती आली बघा? तर 93 छेदामध्ये काय आली रे? 23. लक्षात आलं का? तर बघा एक्सची किंमत आली 20/23. तर वायची किंमत किती आली बघा? 93 छेदामध्ये 23. लक्षात आलं का? मी काय केलं? हा जो काही गुणाकारामध्ये इकडे भागाकारामध्ये जो काही 3 आला त्यानं काय केलं? 279ला भाग दिला तर उत्तर काय येतं? 93/23. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता हे कशा इथे छेद आला, तुम्ही म्हणाल इथं तर छेद काढला होता, पण विद्यार्थी मित्रांनो हे काय होतं रे? अपूर्णांकाचं गणित. त्यामुळं उत्तर हे असं आलं परीक्षेमध्ये. अपूर्णांकाचं उत्तर जर असं आलं तर घाबरायचं नाही, उत्तर हे बरोबर आहे. लक्षात आलं का? तर आता बघा पुढील उदाहरण काय विचारले बघा? तर पुढील आहे शाब्दिक उदाहरण. पुढील काय आहे बघा? शाब्दिक उदाहरण. आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. काय सांगितले बघा? आईचं वय जे काही मुलीचं वय त्याच्या तिप्पट आहे. 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 4 पट आहे. तर दोघींची आजची वये काढा. बघा 5 वर्षापूर्वी काय सांगितले? जे काही आईचं वय होतं ते मुलीच्या कसं होतं रे? 4 पट होतं. तर दोघींची आजची वये काढा. समजा, चला उदाहरण पाहूया. बघा आपण काय केले? समजा म्हणलं मुलीचे वय, मुलीचे आजचे वय किती आहे? तर y वर्षे. काय आहे? y वर्ष. लक्षात आलं का? त्यासोबत आईचे वय, आईचे वय किती आहे? तर मानू x वर्ष. काय मानू? x वर्ष. आता बघा पहिली अट काय होती? तर आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट, म्हणजे आईचं x असेल तर मुलीचं काय येणार आहे? 3y. बघा आईचं वय काय आहे? x बरोबर मुलीचं कसं आहे रे? मुलीच्या वयाच्या तिप्पट, म्हणजेच काय येणार आहे ते? 3y. काय येणार आहे? 3y. लक्षात आलं का? त्यासोबतच आता बघा मी काय केलं? हा 3y इकडे आणला, म्हणजेच पुढं काय होणार आहे बघा? x वजा 3y बरोबर 0. हे झालं आपलं समीकरण पहिलं. हे काय झालं? समीकरण पहिलं. लक्षात आलं का? दुसरी अट काय सांगितली त्यांनी? 5 वर्षापूर्वी, म्हणजेच आईचं वय काय येणार आहे बघा? तर आईचं वय येणार आहे x वजा 5. कारण आईचे वय आपण काय म्हणले? x. 5 वर्षापूर्वी म्हणजेच काय केलं? 5 वजा केले. लक्षात आलं का? त्यासोबतच मुलीचे जे काही वय होतं ते काय आहे रे? y वजा 5. काय आहे? y वजा 5. तर बघा पण इथे काय सांगितले? 4 वर्षापूर्वी, म्हणजे इथं येणार आहे 4. काय येणार आहे? 4. चला बघा x वजा 5 बरोबर 4ने मी जर गुणलं तर काय येणार आहे? 4 गुणिले y 4y. 4 पंचे 20. काय येणार आहे? 4 पंचे 20. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे झालं समीकरण 2. हे काय झालं बघा? समीकरण 2. आता बघा जे काही 1 आहे ह्या 1 मधून आपण काय करायचे? समीकरण 2 हे वजा करायचे. म्हणजेच काय येणार आहे बघा? तर x बघा समीकरण 1 मधून 2 वजा करू. काय येणार आहे बघा? x वजा 3y
वजा x वजा 4y बरोबर 0 वजा 15 काय येणार आहे वजा 15. आता तुम्ही म्हणाल हे समीकरण कसं आलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आहे x वजा 5 बरोबर 4y वजा 20. लक्षात आलं का? ह्या 20मधून मी काय केले रे, हे 5 वजा केले. लक्षात आलं का? इथे आहे x आणि इथे आहे वजा 4y, कारण आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 हे काय करतो रे, वजा करतोय. लक्षात आलं का? इकडे आहे अधिक, इकडे गेल्यानंतर काय होईल ते वजा, म्हणजेच काय येणार आहे x वजा 4y बरोबर 20मधून 5 गेले तर काय झाले रे, 15. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय होणार आहे बघा, तर y बरोबर आता बघा 3y वजा 4y. आता इथे काय आहे अधिक x, इथे काय होणार आहे वजा x. इथे झाली वजाबाकी, काय झाली बघा वजाबाकी. इथे काय आहे रे अधिक x आणि हा वजा x एकमेकांना गेले. इथे काय आहे वजा 3y वजा 4y, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हे ते वजा आहे, वजा वजा काय झालं बघा अधिक. लक्षात आलं का? म्हणजे 4y मधून वजा 3y गेले तर फक्त इथं काय राहिला बघा y बरोबर, इथे काय आहे बघा वजा वजा झाले अधिक, म्हणजेच काय झाले रे y बरोबर 15. y बरोबर 15. बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलीचे वय आपण काय म्हणले y वर्षे, म्हणजेच जे काही मुलीचे वय आहे ते किती आहे रे 15 वर्षे. काय आहे बघा मुलीचे वय किती आहे बघा 15 वर्षे. आणि आपल्याला काय सांगितले बघा की दोघींची आजची वय, म्हणजेच काय मुलीचे आईचे वय मुलीच्या वयाच्या किती आहे रे तिप्पट आहे. म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काही x बरोबर तिप्पट म्हणून 3 गुणिले 15. 15 का? कारण मुलीच्या तिप्पट, म्हणजेच काय 15 त्रिक 45. 15 त्रिक 45. हे काय आहे रे, तर हे आहे आईचे वय. हे काय आहे बघा आईचे वय. मुलीचे वय 15 वर्ष तर आईचे वय 45 वर्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समीकरण 1 मधून 2 वजा कसं केलं हे समजत नसेल तर पुन्हा एकदा सांगते. बघा समीकरण काय आहे पहिलं x वजा 3y. लक्षात आलं का? आपल्याला काय करायचं, हे समीकरण वजा करायचं आहे, म्हणून इथं आलं वजाबाकी. लक्षात आलं का? आता बघा ही जी काही संख्या 20 वजा 20 वजा 5, पण इथे आहे वजाबाकी. 20मधून 5 गेले उरले किती रे 15. मोठ्या संख्येचं चिन्ह आलं पण वजा. लक्षात आलं का? आणि x वजा काय राहिलं इथं 4y, ते एका कंसामध्ये लिहिलं आणि हे सोडवलं. लक्षात आलं का? इथे y ची किंमत काय आली रे 15, कारण अधिक x वजा x एकमेकांना गेले. लक्षात आलं का? इथे काय आहे वजा 3y, पण इथे आहे वजाबाकी, म्हणजे इथं झालं चिन्ह बदल. वजा वजा काय झालं रे अधिक 4y, म्हणजे 4y मधून 3y गेला तर फक्त एकच y राहिला. लक्षात आलं का? आणि इथं वजा 15 होतं, पण इथे काय आहे रे वजाबाकी, म्हणजे वजा वजा काय झालं रे अधिक, म्हणून y ची किंमत काय आली रे 15 वर्ष. लक्षात आले का? तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा. 2 संख्यांमधील फरक 3 आहे. मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आता बघा असं जर शाब्दिक उदाहरण आलं तर काय करायचं, 2 संख्या विचारल्यात, जसं आपण काय केलं रे आईचे वय मुलीचं वय x आणि y म्हणलं, तसंच आपण काय करूया बघा, मोठी संख्या मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट, म्हणून आपण काय करूया बघा की मोठी संख्या बघा मोठी संख्या बरोबर x, मोठी संख्या आपण x म्हणली आणि लहान संख्या काय केली आपण y म्हणली. लहान संख्या आपण काय केली रे y म्हणली. आता बघा ह्यांचा फरक किती सांगितला आहे 3, म्हणजेच काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली x वजा y बरोबर 3. हे झालं समीकरण पहिलं, कारण काय सांगितलं 2 संख्यांमधील फरक 3 आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी किती आहे रे 3. लक्षात आलं का? आता बघा मोठ्या संख्येची तिप्पट, म्हणजेच काय जी काही मोठी संख्या आहे x त्याची तिप्पट, म्हणजेच इथं आलं 3. लक्षात आलं का? अधिक आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज, म्हणून इथं आलं बेरीज. आता लहान संख्या काय आहे y, ह्यांची दुप्पट, म्हणून इथं आलं 2 बरोबर किती आहे रे, तर त्यांची बेरीज आहे 19. किती आहे 19. लक्षात आलं का? हे झालं समीकरण 2. हे काय झालं समीकरण 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे रे, इथे आहे 2y, इथे आहे 1y. लक्षात आलं का? म्हणून जे काही समीकरण 1 आहे ह्याला काय करूया रे 2 ने गुणू. बघा समीकरण 1 ला
2ने गुणू. जर मी 2ने गुणलं तर काय येणार आहे बघा, 2 गुणिले x 2x वजा काय येणार आहे 2 गुणिले y 2y बरोबर 2 गुणिले 3 6 बेत्रिक 6. लक्षात आलं का? हे झालं समीकरण तिसरं. हे काय झालं समीकरण तिसरं. आता बघा जे काही समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची बेरीज करू. समीकरण 2 व 3 यांची बेरीज करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जर बेरीज केली तर काय येणार आहे बघा, 3x अधिक 2y बरोबर 19 अधिक 2x वजा 2y बरोबर 6. चला विद्यार्थी मित्रांनो काय होईल बघा, अधिक 2y वजा 2y एकमेकांना गेले. आता बघा 2x आणि 3x ह्यांची बेरीज केली तर काय येतं 5x बरोबर 19 अधिक 6 काय आलं रे 25. एक्सची किंमत काढूया म्हणजेच काय होणार आहे, एक्स बरोबर अधिक गुणाकारामध्ये असणार इकडे गेल्यानंतर भागाकार म्हणजेच काय 25 भागिले 5 5 एक्के 5 5 5 25 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक्सची किंमत काय आली रे 5. काय आली बघा, एक्सची किंमत आली 5. आता ही जी काही किंमत आहे ही काय करायची समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. काय आहे समीकरण 1 तर बघा x वजा y बरोबर 3. हे काय आहे समीकरण 1. चला एक्सची किंमत किती आहे 5 वजा y बरोबर 3. चला वायची किंमत काढण्यासाठी y बरोबर बघा 3 वजा 5 बघा 5तून 3 गेले तर वायची किंमत किती आली 2. काय आली 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्सची किंमत काय भेटली बघा 5, वायची किंमत भेटली 2. म्हणजेच मोठी संख्या काय आहे 5 आणि लहान संख्या काय आहे रे 2. म्हणून त्या संख्या 5 व 2 आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ह्या व्हिडिओतलं हे सर्वात शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं गणित आहेत. जेव्हा हे 10वीच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 4 किंवा 5 मध्ये नावेच्या किंवा प्रवाहाच्या गणित येते तेव्हा तो मुले हा प्रश्न काय करतात रे सोडूनच देतात. पण विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे 4 गुण मिळवून देऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी जबरदस्त पद्धत सांगणार आहे ज्याने हे गणित तुम्ही कधीच विसरणार नाही. तर चला विद्यार्थी मित्रांनो तुमचे काय करूया 4 मार्क पक्के करूया. पहिल्यांदा प्रश्न खूप मोठा आहे त्यामुळे खूप घाबरून जायचं नाही. लक्षात आलं का? प्रश्न नीट वाचायचा आणि तो समजून घ्यायचा. काय आहे बघा प्रश्न, एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने काय होते रे 44 किलोमीटर अंतर 10 तासात पार करते. तीच बोट त्याच वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 55 किलोमीटर अंतर 13 तासात पार करते. तर प्रवाहाचा वेग आणि बोटीचा संथ पाण्यातील वेग काढा. मित्रांनो जेव्हा बघा बोट काय होते बघा प्रवाहाच्या दिशेने जाते. बघा काय सांगितलं, जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाते म्हणजेच काय होतो रे तिचा वेग वाढतो म्हणजेच बोटीचा वेग आणि पाण्याचा वेग. पण जेव्हा काय होतं रे की बोट काय होते रे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येते. काय होते रे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येते तेव्हा तिचा वेग कमी होतो म्हणजे तो बोटीचा वेग असेल किंवा पाण्याचा वेग असेल. लक्षात आलं का? हे बेसिक लक्षात ठेवायचं. काय झालं बघा जेव्हा ती काय होती रे प्रवाहाच्या दिशेने इथे बघा लिहिते मी प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा काय होतो रे वेग वाढतो. काय होतो बघा वेग वाढतो. आणि दुसरं काय सांगितलं बघा हे आहे प्रवाहाची विरुद्ध दिशा म्हणजेच बघा विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होतो रे वेग कमी होतो. काय होतो बघा वेग कमी होतो. काय होतो वेग कमी होतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आता बघा समजा चला उदाहरण सोडूया की बोटीचा संथ पाण्यातील वेग मी काय म्हणलं x किलोमीटर पर हावर म्हणजे x किलोमीटर पर तास. एका तासाला ती काय होते रे x किलोमीटर वेगाने त्या बोटीचा वेग आहे. बघा मी काय सांगितलं समजा
बोटीचा संत पाण्यातील वेग, संत पाण्यातील वेग x किलोमीटर पर तास. लक्षात आलं का? त्यासोबतच आता बघा, पाण्याचा प्रवाहाचा वेग काय सांगितले आपल्याला? प्रवाहाचा वेग म्हणजेच पाण्याचा प्रवाहाचा वेग घेऊया y किलोमीटर पर तास, y किलोमीटर पर तास. लक्षात आलं का? आता बघा, प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काय होतो रे? वाढतो. म्हणून काय होणार आहे बघा, प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काय होईल विद्यार्थी मित्रांनो? वाढतो. म्हणजेच काय होणार आहे? x अधिक y. काय होणार आहे बघा? x अधिक y किलोमीटर पर तास. काय होणार आहे? पर तास. त्यासोबतच आता काय पाहिजे? विरुद्ध दिशेने काय आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो? तर तो होईल x वजा y. काय होणार आहे बघा? x वजा y किलोमीटर पर तास. आता तुम्ही म्हणणार, आम्हाला माहिती आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. काय तुम्हाला माहिती आहे बघा? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. चला तर मग समीकरणाची मांडणी करूया. आता बघा, जी काही पहिली अट आपल्यानं घातली ती काय घातली? की विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर काय आहे बघा? विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर लागणारा वेळ. म्हणजेच काय होणार आहे बघा? 30 छेदामध्ये x वजा y काय आहे बघा? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती जाते रे? हे आपल्याला काय करायचे रे? की अंतर भागिले वेग. अंतर किती आहे रे? 30 किलोमीटर. आणि वेग किती आहे रे? प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने x वजा y. किती आहे? x वजा y. इथे मी काय केलं रे? समीकरण बनवलं. लक्षात आलं का? त्यासोबतच आता काय आहे रे? प्रवाहाच्या दिशेने किती आहे? 44 किलोमीटर. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा? अधिक 44. अंतर किती आहे रे? 44. आणि प्रवाहाच्या दिशेने आता काय आहे रे? x अधिक y. काय आहे रे? x अधिक y बरोबर 10. काय आहे रे? बरोबर 10 तास. किती आहे? 10 तास. हे कशावरून बनवलं? हे आहे अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग बरोबर वेळ. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे समीकरण आपण कशावरून ठरवलं? की वेळ बरोबर अंतर भागिले वेग. लक्षात आलं का? पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जे काही अंतर आहे ते किती आहे? 30. आणि त्यावेळी बोटीचा वेग किती आहे? x वजा y अधिक प्रवाहाच्या दिशेने किती आहे अंतर? 44. आणि प्रवाहाचा जो काही बोटीचा वेग आहे तो किती आहे रे? x अधिक y. आणि हे सगळं जे काही अंतर आणि वेग हे किती तासात पार होते रे? तर 10 तास. किती? 10 तास. म्हणून हे झालं समीकरण 1. हे काय झालं? समीकरण 1. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जसं आपण काय केलं रे? की पहिल्या अटीवरून तसंच आपल्याला पाहायचे तीच बोट काय होते बघा? तीच बोट त्याच वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर काय आहे बघा? 40 किलोमीटर. इथं आलं अंतर भागिले काय होणार आहे? की प्रवाहाची काय आहे रे? विरुद्ध दिशा. त्यावेळी जो काही बोटीचा वेग आहे तो किती आहे? x वजा y. काय असणार आहे? x वजा y वजा येईल का? तर इथं नाही, इथे सुद्धा येणार आहे अधिक. लक्षात आलं का? कारण बघा, त्याच वेगाने प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 55 किलोमीटर 13 तासात पार करते. लक्षात आलं का? म्हणजे इथे येणार आहे अधिक. आता अंतर किती दिले रे? तर अंतर दिले 55 किलोमीटर. आता कुठली आहे रे दिशा? तर प्रवाहाच्या दिशेने. म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती आहे रे? x अधिक y. आणि हे सगळं ते किती तासात पार करते रे? 13. किती? 13. म्हणून इथं आलं 13. हे झालं समीकरण 2. काय झालं बघा? समीकरण 2. आता बघा,
हे समीकरण पाहिल्यानंतर कठीण वाटते ना, पण इथेच आपली काय आहे रे खरी ट्रिक आहे. आता बघा छेदामध्ये काय आहे रे x वजा y आणि इथे काय आहे x अधिक y. ह्याच्या जागी आपण काय करूया नवीन अक्षरे ठेवूया म्हणजे समीकरण आपल्याला सोपे जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे 30 भागिले x वजा y. मी इथं 30 नाही घेतला तर इथं काय होईल बघा 1/x वजा y. कारण मला काय करायचं हे समीकरण करायचे सोपं. बघा 1/x वजा y बरोबर मी m ही किंमत ठेवली. काय केली मी m ही किंमत ठेवली आणि जे काही दुसरं आहे काय आहे बघा इथं 44 आहे. इथे जर काढला आणि काय येणार आहे 1/x अधिक y बरोबर काय घेतलं रे मी n घेतलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय होईल रे ही समीकरणे होतील सोपी. कशी चला पाहूयात. बघा इथे काय आहे 30/x अधिक y. 30 गुणिले 1 म्हणजेच काय आलं रे 30/x वजा y बरोबर काय घ्यायचं आहे आपल्याला m. म्हणजेच इथं काय आलं बघा 30m अधिक 44 1/x अधिक y. इथं काय येणार आहे n म्हणजेच काय येणार आहे 44n बरोबर काय आलं रे 10. हे झालं समीकरण 3. आहे का नाही सोपं. म्हणजेच काय झालं 1/x वजा y ह्याच्या ऐवजी आपण काय घेतलं m. लक्षात आलं का. आणि 1/x अधिक y बरोबर काय घेतलं आपण n. फक्त इथं आपण त्या किमती काय केल्या रे ठेवल्या तर हे समीकरण आणखी सोपं होतं. लक्षात आलं का. चला आता बघा दुसरं जे काही समीकरण आहे इथं हे आपण तेच करायचं आहे. म्हणजेच इथं काय झालं बघा 40m इथे काय होणार आहे अधिक 55n बरोबर 13. लक्षात आलं का. हे झालं समीकरण 4. हे काय झालं रे समीकरण 4. आता बघा इथे काय आहे रे तर इथं 30m इथे 40m इथे 44n इथं 55n. आता बघा जे काही समीकरण 3 आहे आणि जे काही समीकरण 4 आहे ह्याचा काय करूया हा जो काही यमचा सहगुणक आहे हा पहिल्यांदा 1 करूया. इथे आहे 30 इथे आहे 40. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं रे की ही समान करायचे म्हणजेच काय करायचे ह्या 40ला मी 30ने गुणलं तर काय होणार आहे बघा तर काय होणार आहे 4×3=12 म्हणजे काय झाले रे 120. आणि ह्या 3ला मी जर 4ने गुणलं तर काय येणार आहे 4×12 म्हणजे काय 120. लक्षात आलं का. म्हणजेच काय करायचं आहे उलटसुलट करायचं आहे. लक्षात आलं का. म्हणजेच बघा समीकरण 3ला 4ने गुणू व समीकरण 4ला 3ने गुणू. मग काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो 4 गुणिले 30 3×4=12 आणि हा वरचा 0 काय झालं रे 120m अधिक बघा 4×4=16 हातचा गेला 1 4×16 16 ने 1 17 म्हणजे काय झालं रे 176n बरोबर 10 गुणिले 4 काय झाले रे 40. काय झाले 40 गुणलं ना. आहे की नाही सोपं. हे झालं समीकरण 5. हे झालं समीकरण 5. आता बघा 4ला काय करायचं 3ने गुणायचं आहे म्हणजे 4×3=12 आणि वरचा हा 0. लक्षात आलं काय 120m अधिक बघा 5×3=15 5 हातचा गेला 1 5×3=15 15 ने 1 16 म्हणजे इथं काय झाले 165n बरोबर 13 त्रिक काय येणार आहे 13×3=39 काय आले 39. हे झालं समीकरण 6. आता बघा काय करायचं हे समीकरण 5 मधून समीकरण 6 वजा करू. समीकरण 5 मधून 6 वजा करू. जर मी हे वजा केलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय होईल बघा हा 120ला हे 120 जाईल म्हणजे हा यम गेला. फक्त काय राहिलं बघा 176 मधून 165n. तर इथं काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर बघा 120ला हा 120m गेला 176 मधून 165 गेले तर काय उरतात रे तर उरतात 11. काय उरतात रे 11 आणि 40 मधून 39 गेला तर काय उरतात रे 1. इथं n लिहायचा राहिला बघा इथे आला n. आता बघा यांची किंमत काढण्यासाठी मी इथं गुणाकारामध्ये असणारा 11 इकडे गेला तर काय होणार आहे 1/11 म्हणजे यांची किंमत किती आली रे तर यांची किंमत आली 1/11. काय आली बघा 1/11. लक्षात आलं का. आता बघा ही यांची जी काही किंमत आहे ही काय केली मी समीकरण 3 मध्ये ठेवली. बघा यांची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता बघा इथे जागा नाही आहे तर मी काय करते हे जे काही गणित आहे इथे खाली सोडवते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा मी काय करते समीकरण लिहून घेते. काय आहे बघा समीकरण 3
30m अधिक 44n बरोबर 10. आता बघा आपल्याला काय करायची, यनची किंमत काय करायची रे, इथे ठेवायची. तर बघा काय होईल, 30m अधिक 44 यांची किंमत किती आहे, 1/11 बरोबर 10. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय आहे रे, तर इथे काय कॅन्सल होईल बघा, 11च्या पाड्यामध्ये 44 येतात, म्हणजेच काय येणार आहे, 11 × 11 = 44. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता हे समीकरण कसं झालं बघा, 30m अधिक काय झालं रे, 4 × 4 बरोबर 10. लक्षात आलं का, बघा अधिक 4 आहेत, इकडे पाठवल्यानंतर होतील वजा, म्हणजेच इथं काय राहिलं बघा, 30m बरोबर 10 - 4 काय आले रे, 6. इथे राहिला 30m. बघा आता ह्या यमची किंमत काढण्यासाठी मी काय केले रे, हे जे काही 6 आहेत ह्याला मी काय केले रे, गुणाकारामध्ये आलेले 30 इथे आले तर होतील भागाकारामध्ये. जर मी भाग दिला तर काय होणार आहे बघा, की 6 × 1 = 6, 6 × 5 = 30. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, यमची किंमत किती आली बघा विद्यार्थी मित्रांनो, यमची किंमत आली 1/5. काय आली बघा, ही यमची किंमत किती आली, 1/5 आणि यनची किंमत किती आहे बघा, 1/11. आता बघा आपण काय म्हणलं होतं, की यम बरोबर 1/x - 5. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही आलेली किंमत आहे ही आपल्याला तिथे ठेवायची आहे. लक्षात आलं का, तर आणि 1/x अधिक y बरोबर n, म्हणजे ही यनची किंमत आपण काय करायची, ही ते ठेवायची, जिथं मानलं होतं तिथं ते ठेवूया. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आता समीकरण कसं बदललं, तर बघा आपण काय म्हणलं होतं बघा, 1/x - y बरोबर काय म्हणलं होतं आपण, m, म्हणजेच काय येणार आहे, 1/5. हे काय होतं, m बरोबर 1/x - y बरोबर काय येणार आहे, 1/5. लक्षात आलं का, तर आता इथे काय होणार आहे बघा, तर इथं होणार आहे x - y बरोबर 5. लक्षात आलं का, त्यासोबतच हे झालं समीकरण 7. 6 नंतर काय येणार आहे, समीकरण 7. लक्षात आलं का, त्यासोबतच आपण काय म्हणलं होतं बघा, की n बरोबर काय म्हणलेलं आहे, 1/x अधिक y बरोबर काय आले रे, 1/11. काय आले बघा, 1/11. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर येणार आहे x अधिक y बरोबर 1. हे झालं समीकरण 8. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल इथं 5 कसं आलं, इथं 1 कसं आलं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय येणार आहे बघा, 11. इथे आपण काय केलं आहे, तिरकसं गुणाकार. हे झालं समीकरण 7 आणि हे काय झालं बघा, समीकरण 8. काय करायचे, समीकरण 7 आणि समीकरण 8ची करायचे बेरीज. समीकरण 7 व 8 यांची बेरीज करू, बघा जर मी त्यांची बेरीज केली तर काय होणार आहे बघा, x - y बरोबर 5 अधिक x अधिक y बरोबर 11. बघा विद्यार्थी मित्रांनो, अधिक y आणि वजा y हे एकमेकाने गेले, इथं काय राहिलं बघा, 2x बरोबर काय राहिलं बघा, 11 अधिक 5 काय राहिलं बघा, 11 अधिक 5 बरोबर 16. काय झालं बघा, 16. चला विद्यार्थी मित्रांनो, एक्सची किंमत काढूया. x बरोबर 16/2 काय आली रे, बे 1 बे 8 16, म्हणजे एक्सची किंमत काय आली बघा, 8. एक्सची किंमत काय आली, 8. आणि ह्यानुसार आता बघा ही एक्सची किंमत आली 8. तर आता ही किंमत आपण काय करूया, जे काही समीकरण आहे ह्या समीकरणमध्ये ठेवूया. तर बघा एक्सची किंमत आली 8. तर बघा 8 अधिक y बरोबर 11. तर बघा y बरोबर 11 वजा 8, 11मधून 8 गेले तर वायची किंमत किती आली रे, तर वायची किंमत आली 3. वायची किंमत किती आली, 3. एक्सची किंमत आली 8 आणि वायची किंमत किती आली बघा, 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण काय सांगितलं होतं बघा, जे काही बोटीचा संत पाण्यातील वेग 1 km/h असेल तर एक्सची किंमत किती आली रे, 8. म्हणजेच बोटीचा बघा संत पाण्यातील वेग किती आहे, 8 km/तास. लक्षात आलं का, आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग किती आहे रे, y km/तास आणि वायची जी काही किंमत आहे ती किती आहे रे, 3. जेव्हा समीकरण 7 आणि 8 ह्यांची आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला एक्सची किंमत मिळते 8 आणि एक्सची किंमत आपण काय केलं, समीकरण 8मध्ये ठेवली असता आपल्याला वायची किंमत मिळते 3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गणिताची भीती मनात न ठेवता अशाच
सोप्या ट्रिक्स आणि बोर्ड परीक्षेचे महत्त्वाचे प्रश्न शिकण्यासाठी आत्ताच आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या 10वीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.